जोरदार टाळ्या होऊ जरूर एकदा रोशनसाठी. सामन्याचे पंच अमित आणि अक्षय मैदानाचा ताबा घेऊन सामन्याला सुरुवात करायची आहे. अक्षय 2 मिनिटं. तन्मय प्रतिष्ठान शुभम आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आपला बहुमान घेण्यासाठी. सामनावीर तन्मय प्रतिष्ठान आपला एक प्रतिनिधी पाठवा किंवा मग ही मॅच संपल्यानंतर आपला सामनावीराचा बहुमान घेऊन जायचा आहे. सलामीचे फलंदाज ऋतिक डावखुरा फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती. पाहूया आपल्या संघासाठी कशी सुरुवात करतोय. गोलंदाज आहेत. पहिला चेंडू सीमारेषेकडे गेला होता मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय निर्धाव. आपल्या गोलंदाजी चांगली सुरुवात. बॉलर नेम वाईट. अतिरिक्त धावेने संघाचं धाव खातं या ठिकाणी उघडतंय. वेद संघाचं पहिल्याने वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं अतिरिक्त संख्येनं. या ठिकाणी दुसरा देखील चेंडू जातोय. अवांतर धावेनं या ठिकाणी धावफलक हलता राहिलाय. या ठिकाणी काहीसा दबाव बघायला मिळालाय. पुढील चेंडूवरती पाहूया पुन्हा तिसरा वाईट. या ठिकाणी वाईटची हॅट्रिक वेद यांच्याकडून करणाऱ्यांना सोपवलेलं जबाबदारीचं ओझं या ठिकाणी पेलताना काहीसा अपयशी ठरलाय वेद. आणि या ठिकाणी एकही फटका न मारता 3 धावा जमा झाल्यात. तन्मय संघाच्या धाव खात्यामध्ये हाय प्रोफाईल संघाच्या धाव खात्यामध्ये पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज सलामीचा फलंदाज. पाहूया आपली ओपनिंग कशी करतोय. आक्रमकपणात मैदानाची पाहणी करतोय. वेद यांच्यावर तेवढाच दबाव आलाय. ऋतिक आपल्या खेळपट्टीवर आणि पुन्हा एकदा फटकावला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच फटक्यामध्ये 4 धावा जमा केल्यात. वैयक्तिक 4 धावांसह संघाची धावसंख्या होती 7 बिनबाद 7. अटीतटीचा सामना. हाय प्रोफाईलचे पुन्हा एकदा ऋतिक आपल्या खेळपट्टीवर. पुन्हा एकदा पंचाकडे दाद मागतात. पंच अमित यांच्याकडून पुन्हा एकदा अवांतर धावेचा इशारा. वाईटच्या धावेनं पुन्हा एकदा धावफलक हालता राहिलाय. धावसंख्या होती आताच काय डॉट. धावसंख्या 9. खेळपट्टीवरती पुन्हा एकदा पाहूया कशी कामगिरी करतात सामना करतात. आणि या ठिकाणी निश्चित दबाव बघायला मिळतो वेद यांच्यावरती आणि तो दबाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरलेत ऋतिक. या ठिकाणी 2 धावांचा इशारा पंच यांच्याकडून. 9+1 धावफलक हालताय. धावसंख्या झाली आहे 11 बिनबाद 11. दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. ऋतिक अगदी आल्यापासून आपला जमून आपल्या खेळपट्टीवरती आणि दडपण टाकण्यात देखील यशस्वी ठरलेत. वेद यांचा पुढील चेंडू पाहूया कसा सामना करतायत. आणि ते जोरदार मारा करण्याचा प्रयत्न. इथे 1 धाव जमा केली आहे. ऋतिक यांची वैयक्तिक धावसंख्या होती 5 आणि संघाची धावसंख्या झाली आहे 12. खरोखरच चांगली अशी सुरुवात हाय प्रोफाईल संघाची दोन्ही सलामीच्या फलंदाजाकडून. आणि हे जे सामने आपण बघतोय मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि YouTube वरती बघणारे प्रेक्षक, हे सामने गेले अनेक वर्ष श्री साई प्रतिष्ठान दिवा या मंडळामार्फत आयोजित केले जातात. आणि या मंडळामार्फत एक प्रयत्न असतो की चांगल्यात चांगले खेळाडू यांचं नाव दिवा शहराच्या बाहेर मोठं व्हावं आणि त्याच खेळाचा एक भाग म्हणून हे सामने खेळवण्यात येतात. यावर्षीचं पर्व जे आहे ते याच मानसिकतेतून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी काहीसा संत गतीने चालला खेळ सुरू होतोय. वेद चेंडूशी खेळत पुढील चेंडू पाहूया कसा सामना करतात ऋतिक. 1 मॅन आर्मी या
बुद्धवाक्याप्रमाणे आपल्या खेळपट्टीवरती तडकावला चेंडू सीमारेषे पलीकडे दुसरा चौकार निघाला ऋतिक यांच्या बॅटमधून आणि इथे धावफलक सतत हालता ठेवलाय. आपल्या कर्णधारांनी टाकला विश्वास. इथे सार्थ ठरवतात ऋतिक आणि आपल्या रणांगणावरती उभे आहेत. पुन्हा एकदा आक्रमक पवित्र पाहूया मोठा फटका मारतात का आणि पुन्हा एकदा 4 धावा सलग दुसरा चौकार. खरोखरच चौकारांची या ठिकाणी आतिषबाजी ऋतिक यांच्या चेंडू बॅट मधून. मला वाटतं पहिलं षटक संपलंय. अमित यांच्याकडून इशारा. संघाची धावसंख्या होती 20 बिनबाद 20. काहीसा कानमंत्र देताना या ठिकाणी तन्मय प्रतिष्ठानचे तन्मय टेंटेंचे कर्णधार आणि क्षेत्ररक्षक संघाचं दुसरं षटक कोण घेऊन आलं? नाव काय? अक्षय. नाव काय? संकेश. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं सामना करतील शुभम आणि शुभम आपल्या खेळपट्टीवरती. पाहूया आपलं खातं कसं उघडतायत. आक्रमक पवित्रात तर आहेत. पाहूया आणि पहिला चेंडू उत्कृष्ट चेंडू. खरोखरच कौतुक करावं लागेल. काहीसा दबाव कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संकेश यांच्याकडून. दुसऱ्या षटकाचा दुसरा चेंडू. चेंडूशी खेळत पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतायत आणि पंचाकडे दाद मागितले. वाईटचा इशारा पंच अमित यांच्याकडून. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21 बिनबाद 21. शुभम या आपलं खातं खोलण्यात अजूनपर्यंत अपयशी ठरली आहेत. पाहूया आपलं कसं खातं खोलतात. तिसऱ्या चेंडूवरती चौकार मारून खातं खोललं. खणखणीत चौकार शुभम यांच्या बॅटमधून. या ठिकाणी खरोखरच कौतुक करावं लागेल हाय प्रोफाईल संघाचं. कारण दोन्ही सलामीचे फलंदाज कोणत्याही दडपणाशिवाय खेळतायत आणि तितकीच उत्कृष्ट फटकेबाजी करून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतायत. दोन्ही तुल्यबळ संघ आणि त्यांच्यात चाललेला तुल्यबळ सामना. पुन्हा एकदा आपल्या चेंडूशी खेळत संकेश या षटकातील तिसरा चेंडू टाकतील. काहीसा बाहेरच्या दिशेने गेला चेंडू. पंचाकडून वाईटचा इशारा. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. या ठिकाणी दबाव बघायला मिळतोय संकेश कडून. संकेश वरती कारण जो पहिला षटक झालं सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर आक्रमक फटकेबाजी केली ऋतिक यांनी आणि मागच्या षटकात त्याने तब्बल वैयक्तिक मला वाटतं 13 धावा कुठल्या होत्या. आक्रमक पवित्राने फलंदाजी पिसे काढून या ठिकाणी पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धावा. इथं दबाव स्पष्ट दिसतोय तन्मय टेंटेन संघावरती कारण तेवढंच तगडं या ठिकाणी आक्रमकपणे फलंदाजी करतात. या ठिकाणी बघा पुन्हा चौकार. इथे काहीसे जे क्षेत्ररक्षक आहेत ना ते हरल्यासारखे वाटत आहेत. प्रयत्न अजिबात चालू नाहीयेत. फटका मारला की सीमारेषे पलीकडे गेला हेच चालू आहे आणि तो एक प्लस पॉइंट मिळतोय या ठिकाणी हाय प्रोफाईल संघाच्या दोन्ही फलंदाजांना. दुसरं षटक चालू आहे. काहीस उत्कृष्ट चेंडू म्हणावा लागेल हा. डिक्लेअर एक आउट आहे का? सॉरी बाद झालाय. पहिला धक्का मिळालाय तन्मय टेंटेन संघाला शुभम यांच्या रूपानं आणि त्यांची जागा घेण्यासाठी आली आहेत. अक्षय कोण आहे? पहिला चेंडू जोरदार अपील. जोरदार अपील. पाहूया पंच काय निर्णय देतात. लहू शुभम यांच्या जागा घेण्यासाठी लहू. पाहूया बळीचा बदला कसा घेतायत. पहिलाच या ठिकाणी धक्का मिळाला होता हाय प्रोफाईल संघाला आणि तो बळी मिळवला होता तो संकेश यांनी आपल्या संघासाठी एक यशस्वी कामगिरी केली आहे. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाअखेर हाय प्रोफाईल संघाची धावसंख्या होती 31 एक बाद 31. इथे कौतुक करावं तितकं कमी आहे सलामीच्या दोन्ही फलंदाजाचं कारण ते 2 षटकामध्ये 31 धावसंख्या उभी करणं सोपी गोष्ट नाहीये आणि ती कामगिरी या ठिकाणी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी करून दाखवली. संघाचं तिसरं षटक कोण घेऊन आलाय? पंच. पहिलं बॉलर कोण आहे? ओमकार. संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं सामना करतील डावकुरेस फलंदाज ऋतिक ज्यांच्या बॅटमधून 13 धावा निघाल्यात. आपल्या संघासाठी सलामीचा सिंह आपल्या खेळपट्टीवरती पुढील चेंडूवरती फटकेबाजीचा प्रयत्न. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय निर्धाव आणि या ठिकाणी धावसंख्या रोखण्यात यश आलंय.
ओमकार यांना ओमकार यांचा दुसरा चेंडू आणि तेवढ्याच ताकदीने मारलेला फटका 4 धावा देऊन जातोय. ऋतिक यांच्या बॅटमधून निघाला चौथा चौकार आणि आपल्या संघाला एका मजबूत धावांचा डोंगर उभा करून दिला ऋतिक याने. खरोखरच अष्टपैलू असा खेळाडू सामना करतोय ओमकार यांचा पुढील चेंडूला आणि हा चेंडू पाहूया किती धावा देऊन जातोय. एक धाव संख्या 36. ओमकार पुन्हा एकदा चेंडूशी खेळत आणि हा काहीसा फुलटॉस चेंडू होता मात्र सावधरित्या खेळला आणि चेंडू गेला निर्धाव. ओमकार यांचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण जी धावसंख्या वाढत होती तर तिला कुठेतरी आळा घातला या ठिकाणी आणि धावसंख्या 36 धावसंख्या झाली 36. चेंडूशी खेळत पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडू भिरकावलाय आणि पटकावण्याचा प्रयत्न मात्र मला वाटतं डिक्लेअर 1. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत अक्षय आणि अमित. गेले अनेक सामने हे दोन्ही पंच काम करतात. बॉलर कोण आहे पंच हर्षल संघाचं 4थं षटक घेऊन आले आहेत. हर्षल 37 1 बाद 37. हर्षल काहीशी बातचीत करतायत आपल्या कर्णधाराशी आपल्या वरिष्ठ खेळाडूंशी. या ठिकाणी दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळं हा सामना अटीतटीचाच होणार आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू अत्यंत चपळाईनं चोरटी धाव घेतली आहे आणि 9चा इशारा पंच अमित यांच्याकडून. लवू यांनी अतिशय चपळाईने आपलं खातं खोललंय. पुन्हा एकदा सलामीवीर ऋतिक आपल्या खेळपट्टीवरती आणि या खेळाडूचा दबदबा आहे बघा कारण पहिलाच चेंडू वाईट गेला जसा बॅटिंग पिचवरती आला तसा. पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न आणि तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू जातो निर्धाव. पुन्हा एकदा आपल्या खेळपट्टीवर या ठिकाणी पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. हे कौतुक करावं लागेल सर्व क्षेत्ररक्षकांचं कारण जेवढा मेहनत गोलंदाज घेतोय धावसंख्या 40 तितकंच क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपलं जीवतोड कामगिरी करतायत आणि धावसंख्येला आळा घालतायत. धाव फलक सतत हलताय आणि या ठिकाणी मला वाटतं निश्चित चौकार असेल. सीमारेषे पलीकडे 4 धावा. ऋतिक यांच्या बॅट मधून निघालेला 5वा चौकार. संघाची खिंड 44 संघाची खिंड एका बाजूने लढवतात ऋतिक आणि आपल्या संघाला मजबूत धावांचा डोंगर उभा करून देत आहेत. पुन्हा एक चेंडू निर्धाव जातोय. हर्षल यांचं 4थं षटक चालू आहे आणि पुन्हा एकदा अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतीये 45. या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तितकंच उत्कृष्ट गोलंदाजी. धावसंख्येला या ठिकाणी आळा बसतोय. धावसंख्या स्थिर आहे 45. या ठिकाणी निश्चित मला वाटतं एक धाव मिळेल. या 4 षटकांखेर हाय प्रोफाईल संघाची धावसंख्या झाली आहे 46 आणि जिंकण्यासाठी तन्मय 10-10 संघाला 47 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. आणि चालू असलेला सामना श्री साई प्रतिष्ठान दिवा आयोजित भव्य दिव्य प्रीमियर लीग 2025
या स्पर्धेअंतर्गत खेळवला जातोय. अखेरच्या काही सामन्यांचा खेळ आता या आपल्या मैदानात बाकी आहे. तर पुन्हा एकदा या सामना बघण्यासाठी जे रसिक प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आहेत, जे या सामन्यांना शोभा वाढवत आहेत आणि त्यांचं जे खेळाडू मनोरंजन करतात आपल्या खेळाने, त्या सगळ्यांचं आम्ही मंडळामार्फत पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतोय आणि दोन्ही पंचांना विनंती करतोय की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. पंच म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत अमित आणि अक्षय जाधव, त्याचप्रमाणे या सामन्याचे स्कोरर म्हणून काम पाहत आहेत श्रीकांत कदम. या सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे व्यासपीठावरती आमच्या मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि इतर पदाधिकारी मंडळी जातीनं उपस्थित आहेत. गेले 2 दिवस अतिशय मेहनतीने ही स्पर्धा पार पाडतात. गेले 2 दिवस म्हणण्यापेक्षा गेला 1 महिना या स्पर्धेची तयारी करतात आणि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अजूनही या ठिकाणी बसून आहेत. तर त्या सगळ्यांचे मंडळामार्फत आम्ही कार्यकर्ते म्हणून आभार व्यक्त करतो. हाय प्रोफाईल संघाकडून पहिला गोलंदाज मला वाटतं ऋतिक आहे, ज्या खेळाडूनं आपल्या संघाला मजबूत धावांचा डोंगर उभा करून दिला होता. आणि संघाचे सलामीचे फलंदाज वेद आणि संकेश स्ट्राईक लाई वेद, नॉन स्ट्राईक लाई संकेश. वेद आपल्या खेळपट्टीवरती आक्रमक पवित्रात पहिला चेंडूवरती पहिलाच बळी त्रिपळाचीत झालाय. वेद भोपळाही न पडता न फोडता पहिलाच गडी तंबूत परतलाय. या ठिकाणी आपला जलवा काय असतो हे ऋतिकनी स्पष्ट केलंय. मला वाटतं दिवा शहरातील किंवा या विभागातील क्षेत्रातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून या ठिकाणी ऋतिकेश खरोखरच अव्वल कामगिरी पार पाडतायत आणि आपला दबदबा पूर्ण करतायत. त्यांची जागांसाठी साहिल पाहूया कसा बळीचा बदला मिळवतात. पहिल्या चेंडूवरती पटकावण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ऋतिक यांच्याकडून. जेवढी उत्कृष्ट फलंदाजी केली तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी चेंडूशी खेळत पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं पुढील चेंडू टाकतील. पहिलं षटक चालू आहे आणि ह्या चेंडूवरती पण बळी मिळवलाय. धावबाद होतोय. दुसरा धक्का बसलाय. तन्मय टेन संघाला भोपळाही न फोडता दुसरा गडी तंबूत परतलाय. अशा प्रकारे 2 धक्के बसलेत. अजूनही संघाला आपल्या संघाचं खातं खोलण्यासाठी अपयश आलंय. तिसरा खेळाडू आलाय ओमकार. ओमकार पाहूया बळीचा बदला कसा घेतोय. सामना करतायत ऋतिक यांचा ओमकार आपल्या खेळपट्टीवरती आणि बळीचा बदला राहू द्या बाकी. या ठिकाणी तिसरा धक्का बसलाय. मला वाटतं या ठिकाणी ऑल आउट करायचा प्रयत्न चाललाय ऋतिक यांचा आणि काहीसा धडपडत आणि चाचपडत चाललेला खेळ तन्मय टेन संघाकडून. या ठिकाणी या संघाचं देखील दिवा शहरामध्ये या विभागामध्ये नाव मोठं आहे, मात्र त्या नावाला साजेल अशी खेळाडू या ठिकाणी मला वाटतं आपली कामगिरी पार पाडत नाहीत संघाचं. 5वा खेळाडू दीपेश. पाहूया कशी सुरुवात करतोय. अजूनही खातं खोललेलं नाहीये संघाचं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा वाद. जोरदार अपील पाहूया पंच काय निर्णय देतात. पंच अमित आणि अक्षय. जोरदार अपील. जर निर्णय बाद असा असेल तर मला वाटतं जवळजवळ अर्धा संघ या ठिकाणी ऋतिक यांनी गुंडाळ्यात जमा होईल. चर्चा चालली पंचामध्ये. पाहूया काय निर्णय येतोय. या ठिकाणी 4था गडी तंबूत परतलाय.
आणि या ठिकाणी रोहित यांचं अष्टपैलू या ठिकाणी खेळ हॅट्रिक केले रोहित यांनी आणि चौथा गडी ऋतिक यांनी चौथा गडी तंबूत पाठवलाय. अजूनही खातं खोलण्यात अपयश. जवळजवळ निम्मा संघ या ठिकाणी तंबूत परतलाय. या ठिकाणी बघा मला वाटतं चाचपडत खेळ चाललेला आहे. षटक संपतंय. निर्धाव असं गेलेलं षटक या ठिकाणी 3 बळी स्वतः ऋतिक यांनी मिळवले आणि 1 बळी धावबाद झाला. खरोखर कौतुकास पात्र असा गोलंदाज. संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय सुशांत. या ठिकाणी तन्मय टेंडेन संघाला मोठ्या धावसंख्येची मोठ्या फटकेबाजीची गरज आहे आणि ती कुठेतरी होत नाहीये. पहिला चेंडू वाईटच्या इशारा आणि अवांतर धावेनं संघाचं खातं खोललंय तन्मय टेंडेन. या ठिकाणी 5वा गडी तंबूत परतलाय. मला वाटतं 1 साइड मॅच होते. या मॅच मध्ये मजा येत नाहीये. असा कोणतरी खेळाडू पाहिजे जो मोठे फटकेबाजी करेल. दबाव पूर्णपणे दिसतोय. निम्मा संघ गारद. दुसरं षटक चालू आणि हा दुसऱ्या षटकाला पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. आत्मविश्वास वाढलाय हाय प्रोफाईल संघाचा आणि या ठिकाणी पहिलाच दणका दिला. पहिलाच निघालाय चौकार. चौकारानं आपल्या संघाचं खातं खोललंय. आम्हा सर्व प्रेक्षकांना अपेक्षा आहे की अशीच फटकेबाजी बघायला मिळेल. सामना कुठेतरी अटीतटीत झाला पाहिजे. दुसरा फटकारण्याचा प्रयत्न. मला वाटतं डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या होते 5. दुसरं षटक चालू आहे. 6. संघाची धावसंख्या होते 6. पुन्हा एकदा 2 धावा. विशाल याने आल्यापासून अक्षरशः फटकेबाजीचा प्रयत्न केलाय. 6 धावा जमा केल्या संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी दबाव बघायला मिळतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 10. 5 बाद 10. पुढील चेंडू आणि हा चेंडू गेलाय साई प्रतिष्ठानच्या मैदानावरती आणि 6वा धक्का बसलाय तो तन्मय टेंटेन संघाला. हॅलो पुढील चेंडू आणि या ठिकाणी पुन्हा एक धक्का. या ठिकाणी लाईन लावून सर्व खेळाडू फलंदाज तंबूत परतत आहेत. एकतर्फी जवळजवळ हा सामना निश्चित झाला आहे प्रोफेल संघाच्या बाजूने आणि पुन्हा एकदा एक जोरदार फटकेबाजी. 2 धावा या ठिकाणी नवीन फलंदाजांनी आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी मिळवून दिल्या आहेत. अक्षय हितेश 2 धावाने आपलं खातं ओलांडलंय. पुढील चेंडूवरती चौकार मारलाय. अशा 6 धावा. मला वाटतं या खेळाडूला पहिला उतरवायला पाहिजे होता. ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय का. फक्त दुसरं षटक चालू आहे. अजून 2 षटकं बाकी आहेत पूर्णपणे. पुन्हा एकदा वाईट अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावफलक घालता राहिलाय. धावसंख्या होती आहे 17 आणि पुन्हा एक मला वाटतं 2 धावा निश्चित असतील. बघूया पंच काय निर्णय देतात. 2 धावा 19 धावा झाल्या आहेत. दुसरा षटका अखेर. या ठिकाणी अजून देखील मोठी फटकेबाजी केली तर कुठेतरी या सामना बरोबरीत जाऊ शकतो. तन्मय टेंडेनचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी बघा. तन्मय टेंडेनचा वाघ. या ठिकाणी पुन्हा एक चौकार. इरादे स्पष्ट आहेत. जिंकू किंवा मरू आणि त्याच हिशोबाने या ठिकाणी बॅटिंग चालू आहे. 23 धावसंख्या होते 23.
नाहीसं महागडं षटक आणि या ठिकाणी जोरदार अपील नोचा इशारा. अवांतर धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या वाढत गेले. स्वतः शुभम या ठिकाणी आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करतात. काही दबाव जाणवतो जरूर आणि त्या दबावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी बघू मला वाटतं बाद झालाय. त्रिफळाचीत या ठिकाणी पुन्हा एक धक्का बसतोय. जवळजवळ पूर्ण संघाला गुंडाळलेलं या ठिकाणी आणि तिसऱ्या षटकात या ठिकाणी बघा दुसरा बळी. सलग 2 त्रिफळाचीत हॅट्रिकची संधी. संपले. अरे बापरे संपले. आणि या ठिकाणी विजयी संघ झालाय. हाय प्रोफाईल संघ. विजयी संघाचं मंडळामार्फत अभिनंदन. त्याचप्रमाणे पराजित संघ या ठिकाणी उपस्थित राहून ज्याप्रमाणे आपला खेळ दाखवला त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे आभारी आहोत. यानंतर जो सामना होणार आहे